नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। शिवाय विद्याप्रसारक मंडळाच्या वास्तूमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या सभागृहाला मच्छिंद्र कांबळी यांचं नाव देण्यात आलं आहे। मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषा खऱ्या अर्थाने जगभरामध्ये पोहोचवली। सर्वसामान्य माणसांमध्ये मालवणी भाषा त्यांनी खऱ्या अर्थाने रुजवली आणि मालवणी नाटकांना त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकाश्रय आणि राजाश्रय मिळवून दिला। त्यामुळेच त्यांचं नाव या सभागृहाला देण्यात आलं असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि नगरसेवक श्री सुधाकर चव्हाण यांनी दिली। काल मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव नाट्य निर्माते प्रसाद कांबळी यांच्या हस्ते या वास्तूचा लोकार्पण सोहळा करण्यात आला। यावेळेस ख्यातनाम दिग्दर्शक महेश मांजरेकर हे देखील उपस्थित होते। मच्छिंद्र कांबळी यांच्या पत्नी कविता कांबळी यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, सुप्रिया पाठारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। एका चांगल्या मोठ्या हॉलला, नावाप्रमाणे असलेल्या हॉलला मी त्यांचं नाव दिलं आणि याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामागे माझे विचार आहेत की एक तर माझ्या शाळेसाठी हा सांस्कृतिक हॉल आहे, मग त्याच्यात कल्चरल प्रोग्राम होतील, त्याच्यात जिम्नॅस्टिक होईल, त्याच्यात नृत्याचे कार्यक्रम होतील, त्याच्यात संगीताचे कार्यक्रम होतील। जर हॉलमध्ये तुम्ही आतमध्ये डोकावून बघितलं तर तुम्हाला सर्व संगीतातल्या सर्व वाद्यांची माहिती दिसते। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आगामी 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज महापौर श्री संजय मोरे यांनी दिली। जिल्हास्तरीय अशा प्रकारच्या या संपूर्ण क्रीडा स्पर्धा असतील। अनेक क्रीडा त्याचप्रमाणे कला प्रकारांचा या संपूर्ण महोत्सवामध्ये समावेश असणार आहे। ठाणे शहरातील कलाकारांना वाव मिळावा या दृष्टिकोनातून या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धांमध्ये 2000हून अधिक ठाणेकर नागरिकांनी सहभाग घेतला होता। यंदा देखील ठाणे शहराच्या विविध भागांमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धांच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये कला आणि क्रीडेसाठी पोषक वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा महापौर श्री संजय मोरे यांनी व्यक्त केली। यावेळी स्थायी समिती सभापती श्री संजय वाघुले, श्री अशोक रणखाम, माजी महापौर श्री अशोक वैती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांच्या पुढाकाराने घोसाळे तलावासमोरील जॉगिंग ट्रॅकचा लवकरच कायापालट होणार आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी चकाचक अशा प्रकारचे LED लाईट देखील बसवण्यात येणार आहेत। सुमारे 50 लाख रुपये या कामासाठी खर्च होणार आहेत। काल या सगळ्या कामाचा भूमिपूजन सोहळा महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळेस शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, ठाणे महानगरपालिकेच्या सभागृह नेत्या अनिताताई गौरी, नगरसेविका सौ पूजा वाघ, ज्येष्ठ नगरसेवक श्री राम एगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नगरसेविका सौ महेश्वरी तरे यांनी या संपूर्ण कामासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला आता यश आलं असून काल या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास। देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास। विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred.
बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. 8 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याची घोषणा केली, त्यानंतर विविध व्यवसायांवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. असाच परिणाम हा मराठी नाट्यसृष्टीवर झाला आणि सुरुवातीचे काही दिवस तर मराठी नाट्यसृष्टी अक्षरशः कोमेजून गेली होती. आता करायचं काय असा प्रश्न मराठी नाट्य निर्मात्यांसमोर पडला होता. मात्र कालांतराने आलेली मरगळ मराठी नाट्यसृष्टीने झुगारून दिली आणि त्यानंतर नवनवीन उपाय बुकिंगसाठी मराठी नाट्यसृष्टीत करण्यात आले. त्यामध्ये पेटीएम, मोबाईल वॉलेट, त्याचप्रमाणे ऑनलाईन बुकिंग अशा प्रकारचे पर्याय निवडण्यात आले. त्याचप्रमाणे मराठी नाट्यसृष्टीने ऑनलाईन बुकिंगबरोबरच स्वाईप मशीन देखील काउंटरवर उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे गेल्या आठवडाभरामध्ये मराठी नाट्यसृष्टीला पुन्हा एकदा चांगले दिवस प्राप्त झाले. एक प्रकारे वाईटातून चांगली गोष्ट घडली असं या निमित्ताने मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्रीप्रसाद कांबळी यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं. तारखेला देशामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक झाला आणि 500 आणि 1000च्या नोटा एका रात्रीत बंद झाल्या. त्यानंतर अनेक व्यवसायांवर याचा परिणाम झालेला आहे. साहजिकच नाट्य व्यवसायावर देखील याचा परिणाम झालेला आहे. नाट्य निर्मात्यांना काय अडचणी सोसाव्या लागत आहेत, कारण वर्तमानपत्रातले नाटकांच्या जाहिरातीचं पान बघितल्यानंतर अनेक प्रकारच्या योजना आज नाट्य निर्माते घेऊन येत आहेत. सर सांगा, काय परिणाम होतो आहे या सगळ्याचा? नाही, बेसिकली 8 तारखेचं जे झालं त्याच्यानंतर त्याचा सगळ्यात मोठा परिणाम मराठी रंगभूमीवरती झाला. मराठी नाट्यव्यवसायिक निर्माता संघाचा अध्यक्ष म्हणून आम्ही काही स्टेप्स उचलल्या. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि सांस्कृतिक मंत्र्यांना भेटून आम्ही त्यांच्याकडून जी भाडी आहेत ती 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटामध्ये स्वीकारावी म्हणून आम्ही शासनाला निवेदन दिलं. ते त्यांनी मान्य केलं. त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे आणि सांस्कृतिक मंत्र्यांचे पण आभार मानले. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जेव्हा ठाण्याचा विचार करतो तर गडकरी रंगायतन आता एकमेव थिएटर चालू आहे, घाणेकर बंद आहे. पण गडकरीमध्ये आपण बघितलं की पहिला एक आठवडा गेल्यावरती एक 15 तारखेपासून किंवा नेक्स्ट वीकपासून, आधीच्या वीकमध्ये जरा थोडे इश्यूज होते, पण या आठवड्यामध्ये मला वाटतं म्हणजे ठाण्याच्या प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी ती जी काही उपाययोजना होत्या, म्हणजे चेक असतील, क्रेडिट कार्ड असतील, डेबिट कार्ड असतील, मोबाईल वॉलेट असतील, क्रेडिटवरती असतील, प्रत्येक निर्मात्याने आपापल्या परीने वेगवेगळ्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात कौतुक मला वाटतं की जो पारंपरिक ऑडियन्स आहे तो ऑडियन्स आला, त्यांनी व्यवस्थित नाटक बघितलं. गेल्या 2 दिवसात जवळजवळ 6 ते 7 लाखाचं कलेक्शन शनिवार रविवारमध्ये नाटकांना झालं, मराठी नाटकांना झालं. तर मला वाटतं ती मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि असंच मायबाप प्रेक्षकांनी प्रेम करावं. निश्चित नोटाबंदीचा परिणाम रंगभूमीवरती झाला, जसा वेगवेगळ्या व्यवसायावरती झाला. पण मला वाटतं याच्यातून कुठेतरी मार्ग काढून आम्ही पण पुढे जात राहू. फक्त त्यामध्ये गरिबांना मिळणारं जे चलन एक्सचेंज आहे ते जेवढ्या लवकरात लवकर होईल, परिस्थिती जेवढी पूर्वपदावरती सुरळीत व्हायचा जेवढा लवकरात लवकर प्रयत्न होईल तेवढा आमच्या पण जो धंद्यावरचा जो काही इफेक्ट आहे, म्हणजे ओव्हरऑल इफेक्ट, आपण काही नाटकांचं बुकिंग पकडू शकत नाही, आपण ओव्हरऑल जेव्हा इंडस्ट्री म्हणून बघतो तर त्याच्यावरती पण तो परिणाम झालेला आहे तो कुठेतरी म्हणजे मेन याच्यावरती येईल आणि परत जे आमचे नॉर्मली जे चांगले दिवस आहेत प्रत्येकाला ज्याचे तसे ते सगळे त्याला लाभतील असं आपण. वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं म्हटलं जातं. या सगळ्यातून मराठी रंगभूमी काहीतरी शिकली आणि इलेक्ट्रॉनिक दृष्टीने पुढे गेली असं तुमचं म्हणणं आहे का? माझं आम्ही जेव्हा प्रेस घेतली तेव्हा आमचं तेच म्हणणं आहे की आम्ही मराठी रंगभूमी ओव्हरऑल डिजिटल कशी होईल याचा प्रयत्न आत्ता येणाऱ्या पुढच्या आमचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये आम्ही करू. माझ्यामध्ये फर्स्ट टाईम मराठी रंगभूमीवरती मोबाईल वॉलेटचा उपयोग झाला, पेटीएमचा. याच्या आधी कधी पेटीएमने कधी मराठी नाटकाचं तिकीट घेतलं गेलं नव्हतं. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचं स्वाईप मशीन थिएटरला लागल्या. सो आय थिंक ऑनलाईन बुकिंग आधीही होतं, तिकीटचं होतं, आमच्या प्रत्येकाची वेगवेगळी प्रोडक्शन हाऊसेस आहेत त्याचं होतं. पण ओव्हरऑल इन जनरलमध्ये ऑनलाईन बुकिंगचा पर्याय लोक वापरायचे, पण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड येऊन तिकडे स्वाईप करून तिकीट काढणं ते मला वाटतं फर्स्ट टाईम झालं. आणि त्याला लोक म्हणजे ठीक आहे, म्हणजे एक 100 रुपयामध्ये 10% बुकिंग त्याचं होतं, पण मला वाटतं तो ऑडियन्स
जो जाणारा होता तो ऑडियन्स परत यायला लागला आणि लोकांकडे कॅशलेस इकॉनॉमी बनण्यावरती म्हणजे कॅश रिच इकॉनॉमी जी होती मराठी रंगभूमी ती आता कॅशलेस इकॉनॉमीवरती आम्ही मार्गक्रमण करत आहोत. मला वाटतं येणाऱ्या भविष्य काळामध्ये ओव्हरऑल इंडस्ट्री कशी डिजिटल होईल याच्यावरती आम्ही प्रयत्न करू. काल सायंकाळच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकावर दी बर्निंग ट्रेन आपल्याला बघायला मिळाली. एक प्रकारे या संपूर्ण घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कल्याणकडे जाणाऱ्या एका लोकलच्या महिला डब्याच्या आधी असलेल्या डब्याच्या पेंटाग्राफला काल सायंकाळच्या सुमारास ही आग लागली. यावेळेस ही लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर होती. ही घटना घडल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली. मात्र या सगळ्या घटनेमध्ये 15 ते 20 मिनिटांचा कालावधी गेला. त्यामुळे लोकल सेवा काही प्रमाणामध्ये विस्कळीत झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे मुंबईकडून कल्याणकडे जाणाऱ्या गाड्यांना काही प्रमाणामध्ये उशिरा धावत असल्याचं चित्र बघायला मिळालं. कळवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान 2 दिवसांपूर्वी रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यापाठोपाठ आजची घटना घडल्यामुळे काही प्रमाणामध्ये प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. वर्तनगर येथील प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या साईनाथ सेवा समितीच्या साईबाबा मंदिराचा 30वा वर्धापन दिन सोहळा अतिशय उत्साहात साजरा होणार आहे. 25/11/2016 ते 27/11/2016 या कालावधीमध्ये या सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री बळीभाई नैबागकर यांनी दिली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या दरम्यान प्रचंड मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक साईबाबांच्या दर्शनार्थ येत असतात. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची चोख सोय केली असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. 27 तारखेला दुपारी 2 नंतर साईबाबांच्या पालखीचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्तनगर मंदिर परिसरामध्ये ही पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त नागरिकांनी प्रसादाचा आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. एखाद्या बांधकाम व्यावसायिकाने एखादं मोठं गृहसंकुल निर्माण केलं की त्या ठिकाणी ॲम्युनिटी प्लॉट हा सोडला जातो. या ॲम्युनिटी प्लॉटवर नागरिकांसाठी काही सुविधा निर्माण केल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हे ॲम्युनिटी प्लॉट ताब्यात न घेण्यात आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं देखील झाली आहेत. त्याचप्रमाणे महानगरपालिकेने ज्या प्लॉट्सवर गार्डन त्याचप्रमाणे RGचे आरक्षणं टाकलेली आहेत किंवा शाळांची आरक्षणं टाकलेली आहेत, अशा प्लॉट्सवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं झाली आहे. आगामी 30 तारखेपासून ॲम्युनिटी प्लॉट ताब्यात घेण्याची कारवाई ठाणे महानगरपालिका सुरू करणार असल्याची माहिती देखील आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणे शहरातील अनेक सुविधा भूखंड त्याचप्रमाणे आरक्षित भूखंड आता मोकळा श्वास घेणार आहेत. त्या माध्यमातून ठाणेकर नागरिकांना
अनेक सुविधा उपलब्ध होऊ शकतील अशी माहिती देखील आयुक्तांनी आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. आणि एक आणखी निर्णय आपण असा घेतलेला आहोत की जे जमीन किंवा आपल्याला रिझर्वेशनच्या अंतर्गतमध्ये जे TDR द्वारे आपण ऑलरेडी TDR दिलेला आहे किंवा त्याच्या भूसंपादनाचे पैसे दिलेला आणि आपल्या ताब्यामध्ये आला होता किंवा जे एम्युनिटी प्लॉट आम्हाला हस्तांतर करण्यात आला होता त्या ठिकाणामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत अशी प्लॉटमध्ये जे काही अतिक्रमण झालं असेल जे नवं अतिक्रमण आहे त्याला आपण 5 डिसेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यानमध्ये काढणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.